पाऊस चालू झाला आणि मी आणि रोहित आलो घरात आणि लुसू तिथं थांबलेली आहे. लुसू माझी वाट बघते की हिनं कधी घेणार मला घरात, कधी घेणार घरात. आणि इतका मस्त वास येतोय ना पावसाचा. ओ राणी आले मी, आले बाईला माझ्या इकडे घेते. पाऊस लागतोय. एक पाय वरी केलाय माहितीये का, एक पाय वरी करून लवकर घे मला घरात. आले 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 का माझ्या बाईला घेते. मी रोहित बाहेर गेलो होतो आणि काम पण चालू आहे ना आपल्या जाग्याचं वगैरे, तिकडे बांधकाम भिंती वगैरे बांधायचं काम चालू आहे सगळं. आणि तिकडून आलो आणि लगेच असा झिमझिम पाऊस आला. आणि आपल्या रंजनाताई काय करतायत बघू, काय चाललंय. खूप छान वाटलं आज पाऊस आला. हो हो लालू, काय झालं काय झालं. चला मला लुसूला आणायचे बाबा. लुसू माझी पाण्यात पावसाचं भिजतीये. चहा ठेवल्या बघा रंजनाताईनं. रंजनाताईला काही सांगायची गरज नाहीये. रंजनाताईला सांगून ठेवलेलं आहे की 6 वाजलं की आजी लोकांना चहा द्यायचं आणि त्यांच्याबरोबर बिस्किट टोस्ट काही असेल ते द्यायचं. तर रंजनाताईने हे एक माझं मोठं काम केलेलं आहे कमी. त्याच्याबद्दल थँक्यू. का नो 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 का अपन अपना ही करता है तो थैंक यू क्यों. युद्धों में और दोस्ती में थैंक यू सॉरी नहीं. ठीक है फिर हाँ, हमारा welcome. थैंक यू, हमारा थैंक यू वापस दे दो हमें. दिया हमने लिया. लिया. तर चाललंय तिचं चहा करायचं. हो. मी जाते लुसूकडं. पहिलं खरं सांगते खूप बिचारीला ना. आल्यात कुमार मॅडम आल्यात, पण कुमार मॅडमला जाऊ देणार नाही बाबा. आणलं ग बाई आणलं. काय लुसू ग, काय त्याला वास गेले. ते गाडीचं आहे हे राणी, ती गाडीचं आहे गाडीचं. सगळं मला भिजवलं आणि आपण पण भिजली. अजून बी त्याच्यात बघायचंच आहे. ये इथं चल लुसू, बस इथं बस सोन्या, बस बस बस. मग अजिबात भिजायला नको. कालवा उठला होता सगळा. मेघराजा बरस 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 बाबा पड. गावाकडं तर लय रे डोळे लावलेत लोकांनी तुझ्याकडं. दन 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 चांगला पड अजून. सुंदराजी किती भारी म्हणते होय. सुंदराजी किती भारी म्हणते. दिगंबरा दिगंबरा. स्वेटर घाला की, एवढं काय गरज आहे हाता असे बांधून उभारण्यापेक्षा. आपले लागतो तिला गार लागत पाऊस दिला म्हणजे वाढत होती. बर बांधलं ग बाई तुझ्या कुत्र्यांना. स्वेटर घाल. कापरकुंडी झाली म्हणजे पहिलं बरं झालं तू आली, पण स्वेटर घाल. हा आला चहा आला का. बरं चला चला चहा प्या. किती छान आवाज येतोय दिगंबरा दिगंबरा. मस्त. आणि जुलीबाई कुठे आहेत. वरती आहे का. तिकडं थोडस पसारा ठेवलाय जरा. किती छान म्हणते मावशी. लय मस्त म्हणते है ना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता पाहुणे भेटायला आले होते, त्यांनी बिस्किटं दिलेले आहेत. काही इकडं केळी म्हणजे भरपूरच केळी आलेली आहे इकडं. आणि देवाला जरा दिवाबत्ती करते, उदबत्त्या वगैरे. आपल्याला काही नगरवरून लोक येतात भेटायला, तर त्यांनी इतकी छान अशी उदबत्ती दिलेली आहे ना ही मला खूपच वास येतो घरामध्ये. आणि मी आत्ता उदबत्ती हेच लावणार आहे. खरं तर मी धूपच लावते ह्याच्यामध्ये ना. ते हे असतं म्हणून मी नाही लावत. काय असतं, इळूची काडी असते. चहा प्यायला चालली रंजना ते. बरं तंबाखू आणि चूळ भरूनच चहा पी. जा वरती जा चहा पिऊन ये. नको जाऊ बाहेर पाऊस आहे. इथं वतून दे खाली. पोरांचे कपडे आणून घरामध्ये असं टाकले तर बाबा म्हणलं भिजतील फिजतील. आणि बऱ्यापैकी हे काय ह्याचं काय चाललंय काय ते. हा एकटाच खेळतोय घरामध्ये. लालू असं कोणी करतं का एकटाच. चूल थंड आहे म्हणजे अजून करायचंय स्वयंपाक. कमी झाला पाऊस, सडाका आला होता जरा.
पाणी ओतून ठेवलं ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय आहे, सांबर आहे, लाल मिरच्या निवडून ठेवलेल्या आता. ह्याची चटणी खूप छान होती बरं. म्हणजे काय टाकायचं माहिती का ह्याच्यामध्ये ना पिकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या, हे पिकलेल्या, आणि ह्याच्यामध्ये लसूण जास्त घालायचा, थोडंसं मीठ घालायचं आणि नुसतं वाटायचं, ह्याला मिक्सरमध्ये वाटायचं याला, आणि भाकरीबरोबर खाऊन बघा. आजारी माणूस असेल ना तो बराच होतो. मला माहिती नाही लाल्या काय करतोय, काय पाडलं लाल्याने मला नाही माहिती, पण काही ना काहीतरी पाडलं ह्याने देवापसलं इकडं, आणि तो घरात एकटाच धिंगाणा घालतोय. तिकडं काहीतरी सामान ठेवले मी, तिकडं काहीतरी धिंगाणा घालतोय. आता बाहेर गेला, बाहेर जाऊन बसलाय खाटाखाली तिकडं. काय पडलं की म्हणून बाहेर गेले मी. तर खूप मस्त अशी चटणी होते ह्या लाल मिरच्याची, आणि ह्याच्यात फक्त लसूण घालायचं आणि मीठ घालायचं, जिरे घालायचं नाही, काहीच घालायचं नाही, फक्त लसूण, आणि तुम्हाला जर खायचं असेल तर किंचित खोबरं घालायचं, आणि नुसती ओली चटणी वाटून थोडंसं कच्चं तेल घालायचं थोडंसं, आणि खायचं. खरंच मस्त. आजारी माणूस असेल आणि त्याच्या तोंडाला खरंच खूपच छान चव येते. मी करते. मी काय पडलं बरं, काय वाजले मला काही कळतच नाही बाई, आणि मी खाली एकटे असले मला लई भीती वाटते. मी वाटली होती, माझ्याकडे होती कुठंतरी चटणी, नाही वाटतं झाली, वाटतं त्या डब्यात ठेवली होती मी. रंजनाताई इकडं थांबत जा. हो हे कुठंतरी काहीतरी वाजतं आणि त्याच्याने मग भीती वाटते, आणि पहिलंच मला भीती वाटते. हो थांबते. हा हो चूळ भरायला गेलते, आता चहा पिते. हा, शांत बस ना बाबा. हा, तिकडं काहीतरी करू नको, इकडं काहीतरी करू नको, नको ना आम्हाला त्रास देऊ. देतो ना तुला दूध आम्ही. चल. हो कळलं मला. घ्या. काय झालं आता, वास घ्यायचं चालू आहे. आधी चांगलं दूध आहे, अजिबात पाणी घातलेलं नाहीये, चांगलं आहे ते दूध. तू पिऊन बघ एक घोट, चाकून बघ थोडस. हा बघ चाकून. अरे बघ. हो कळलं का, चांगलं आहे ना. हो आता प्या. सगळं ज्ञान आहे, फक्त बोलायचं ज्ञान नाहीये. शहाणा कुठला, एकटाच असतो ना हा, म्हणून असा करतो. रंजनाताईचं इकडं चहा प्यायचं चालू आहे. ठीक आहे रंजनाताई, मला उदबत्ती लावायच्या देवाला. उदबत्त्यांना पण असा चंदन आहे असा लागलेला. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भाव में बसी नाम मेरी तार दो भगवन. मला हे गाणं खूप आवडतं, खूप आवडतं. 2 मी आणलेलं आहे की उदबत्ती लावण्यासाठी हे आणि धूप लावण्यासाठी हे. तर ह्याला असं उघडलं की ह्याच्यामध्ये वाटी आहे एक, ह्याच्यामध्ये एक वाटी आहे, आणि त्या वाटीमध्ये धूप लावायचा आणि हे असं झाकून टाकायचं. आहे माझ्याकडे धूप पण मी आता उदबत्ती लावलेली आहे. झालं तू धूप पिऊन पिलं, आणि ते धुतलेले दादाचे कपडे तू त्याच्यावर बसलायस.